इंधन कमी असेल तर गाडी कुठंतरी बंद पडू शकते आडरानाला, बरोबर आहे की नाही? चेक करणं पण आमचं कार्य आहे. इंधन आवश्यक असायलाच पाहिजे गाडीमध्ये, तरच आपली गाडी जाईल ना. तसं आयुष्यामध्ये जर शरीर आहे, या शरीरामध्ये जर सर्व अवयव भगवंताने दिलेले आहेत, ते व्यवस्थित असू शकतात, त्याच्याद्वारे आपण याची काळजी घेऊ शकतो अशी, आणि मग आपण ते भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो हे सगळे अवयव जे आहेत भगवंताने दिलेले आहेत. जसं हे जे योगी लोक आहेत, हे काय करतात, ध्यान लावतात आणि मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतात. पण विशेष करून कलियुगामध्ये ध्यान ही प्रक्रिया जी आहे ही कशा प्रकारे केली जाते, ध्यान कसं केलं जातं. जसं की एखादा व्यक्ती आहे आणि ध्यानस्थ अवस्थेमध्ये आपण बसत आहे, पण ही ध्यानस्थ अवस्था जी आहे, ज्यावेळेला आपण असं डोळे झाकून बसू तर लागलीच आपल्या मनामध्ये अनेक विचार यायला सुरू होतं. नामस्मरण करायला माळ जरी आपण हातामध्ये घेतली तर डोक्यामध्ये किती विचार येतात आपल्याला लगेच. पूर्ण मन आपलं काय त्या माळेवर असतं का हो, नामस्मरणावर असतं का? बरेच विचार मनामध्ये येऊन जातात आपल्या, की अरे हां, हे काम करायचं राहिलं आहे, हे काम करायचं राहिलेलं आहे. म्हणजे नामस्मरण करणं सुद्धा कठीण आहे. नामस्मरणामध्ये 2 प्रकार आहेत. एका जागेला बसून जे करतो त्याला आपण काय म्हणतो, नामजप म्हणतो, आणि जे सगळे मिळून नाचतो, कीर्तन करतो, उड्या मारतो, त्याला संकीर्तन असं म्हणतो. संकीर्तन म्हणायचं त्याला. या दोन्हीमध्ये सुद्धा चांगलं जर तुम्हाला कोणी विचारलं तर काय आहे, संकीर्तन चांगलं आहे. कारण जेव्हा तुम्ही कीर्तन करता, उड्या मारता, त्यावेळेला काय येतो का विचार मनामध्ये? तेव्हा आनंदच असतो सगळा, तेव्हा मनात काही येत नाही. पण जशी माळ हातात घेतली, बसला की विचार यायला सुरू होतात डोक्यामध्ये. म्हणून दोन्हीमध्ये जर विचार केला तर संकीर्तन जे आहे, जोरदार कीर्तन करणे समूहामध्ये, अनेक भक्तांच्या समूहामध्ये, तर त्यावेळेला मन एकदम फ्रेश होतं आणि म्हणजे चांगलं वाटतं, त्यावेळेला प्रसन्न होतं. सांगण्याचा उद्देश म्हणून संकीर्तन हा या कलियुगाचा विधी आहे. म्हणून समूहाने कीर्तन केलं पाहिजे. घरामध्ये सुद्धा आपण बसतो ना, संध्याकाळी 2-4 मिळून आपण घरामध्ये भगवंतापुढे कीर्तन केलं पाहिजे. तर मंदिरामध्ये पण कीर्तन केलं जातच म्हणा, घरामध्ये पण आपण केलं पाहिजे. कधी कधी बाहेर येऊन रस्त्यावरती गावामध्ये फेरी मारतो आपण, कीर्तन करतो, त्याला संकीर्तन असं म्हणतात. मग आता कलियुगामध्ये अशी अवस्था आहे की मन एवढं चंचल आहे की प्रत्येक क्षणाला भगवंताच्या सेवेत कसं काय लागेल. हा थोडा वेळ ठीक आहे, नामजप केला मी, 1 तासभर बसलो, आणि तासभर बसल्यानंतर मग मला ठीक आहे, मी भगवंतांचं मन लावून स्मरण केलं, ठीक आहे, 2 तास नामस्मरण केलं, 16 माळा मी जप केला, इथंपर्यंत ठीक आहे. पण नंतर काय, नंतर लगेच चिवचिवाट सुरू होतो. नंतर लगेच मग तुझं काय, माझं काय, याची निंदा कर, त्याची निंदा कर. ठीक आहे, तुम्ही नामस्मरण करणारे पण करतात की निंदा. मग परत भौतिक गोष्टींची चर्चा, कुणाला काहीतरी म्हण, काहीतरी, हे चालू होतं सगळं. निरंतर नाम भगवंताचं कसं घ्यावं, निरंतर भगवंतांचं स्मरण कसं होईल मला. एकाही क्षणाचा, एक क्षण माझ्या आयुष्यातला भगवंतांच्या स्मरणाशिवाय गेला म्हणजे माझं किती मोठं नुकसान झालं, न भरून येणारं नुकसान झालं, असं संतांनी म्हटलेलं आहे. एक माझ्या आयुष्यातला क्षण भगवत चिंतनाशिवाय गेला तर ते नुकसान न भरून येण्यासारखं नुकसान आहे म्हणलेलं आहे. आपण तर किती क्षण, काय दिवस दिवस वाया घालवलेले आहेत भगवंता चिंतनाशिवाय, म्हणजे किती नुकसान झालं असेल आपलं. म्हणून बघा, संत लोक जे आहेत, महान लोक जे आहेत, हे भगवंताचं चिंतन करताना निरंतर नामलेय, निरंतर नाम कसं होईल, व्यत्यय न येता, कोणताही डिस्टर्ब न होता कसं काही मी नाव घेऊ शकतो, याच विचारामध्ये असतं. पण बघा, बरेच जण म्हणतात की मनावर कंट्रोल करा, मनावर नियंत्रण करा, मन ताब्यात ठेवा. ताब्यात कसं ठेवायचं, नामस्मरण करायला बसलं, नामस्मरण परत थोडंसं ठीक आहे, पण नंतर काही एवढा त्याचा प्रभाव जाणवत नाही, कारण नामस्मरण हे आपलं काही एवढं चांगल्या पात्रतेचं, क्वालिटीचं होत नाही. मग हे मन लगेच कसं काय नियंत्रणामध्ये येईल.
नामस्मरणाने मन नियंत्रणात येतं. मनत्रायते इति मंत्र, हा मंत्रच मनाला तारण्यासाठी आहे. पण हे नामस्मरण करत असतानाच, नीट लक्ष द्या, हे नामस्मरण करत असतानाच तर आपलं जे पूर्ण वेळ आहे नामस्मरण, तर आता करू शकतो. हरिदास ठाकूर होते, दिवसातून किती 192 माळा जप करायचे. ते किती करायचे? आता 192 करायला आपल्या हिशोबानं 23-24 तास लागतात. म्हणजे दिवस रात्र नामस्मरणच करायचं, म्हणजे मन कुठं जात नाही. आता आपल्याला शक्य आहे का? शक्य आहे, पण आपण करणार नाही. शक्य जरी झालं तरी करणार नाही. म्हणजे किती कठीण आहे. मग मन कुठे जाणार? मन आपलं जाणार कुठंतरी, निघून जाणार मन आपलं. जेव्हा आपण नामस्मरण करत नाही त्याला दुसरीकडे निघून जाणार मन आपलं, भौतिक कार्यामध्ये जाणार आपलं मन. मग त्यावेळेला करायचं काय? मग संन्याशाने, एखाद्याने संन्यास घेतला त्याचं ठीक आहे, घरदार नाही, सगळं सोडून गेलेला आहे एखादा संन्यासी, त्याचं ठीक आहे, दिवस रात्र तो नाम जप करू शकतो. सामान्य लोकांनी काय करायचं? संसारी लोकांनी काय करायचं? असा प्रश्न. म्हणून तात्पर्यामध्ये असं लिहिलं आहे की असा एक मार्ग आहे की तुम्ही काय करा. सवय म्हणा कृष्ण पदारविंदयो, हा सुंदर असा श्लोक आहे, अंबरीश महाराजांच्या बाबतीमध्ये येतो. अंबरीश महाराज नावाचे एक महान राजा होऊन गेले. काय नाव त्यांचं? म्हणा सर्वांनी, काय? अंबरीश महाराज. हे अंबरीश महाराज जे आहेत यांनी काय केलं? असं भक्तीच्या 9 भक्ती आहे. 9 भक्ती, 9 प्रकारची भक्ती आहे सांगितले भागवतामध्ये. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. सुरुवात कशी आहे? श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम. तर 9 प्रकारची भक्ती आहे. 9 प्रकारामध्ये पहिलं आहे, तुम्ही ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? पिक्चरची गाणी. कुठली गाणी ऐकली पाहिजेत? आपण काय ऐकायला पाहिजे? भगवंतांच्या कथा ऐकल्या पाहिजेत सत्संगाच्या माध्यमातून. म्हणजे गीता, भागवत हे वाचलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. म्हणजे भगवंतांनी जे 2 कान दिलेले आहेत, या कानाला आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. जर तुम्ही कानाद्वारे भगवंतांची कथा नाही ऐकली तर नक्कीच तुम्ही काय ऐकणार? काय ऐकणार? सांसारिक गोष्टी ऐकणार. बरोबर आहे की नाही? याचं काय झालं, त्याचं काय झालं, ही सगळी चर्चा आपण कानामध्ये जाणार. म्हणून असं म्हटलेलं आहे की ज्याचे कान भगवंताची कथा ऐकत नाहीत ते कान म्हणजे सापाचं बिळ आहे. काय आहे? काय आहे? आणि सापाचं बिळ आहे किंवा उंदराचं बिळ आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये काय घुसतो? मग उंदराच्या बिळामध्ये कोण जातो? साप जातो. तिकडे साप जातो. साप हा विषारी असतो, द्वेषी असतो. म्हणून हे जे कान आहेत, हे कान म्हणजे यज्ञकुंडाप्रमाणे पण सांगितलेले आहेत. कधी जर तुम्ही कथा ऐकत असाल तर या कानामध्ये काय करायला पाहिजे? यज्ञ माहिती आहे का? यज्ञ असं विटा रचून यज्ञ केलेला असतो आणि त्याच्यामध्ये काय असतं? आहुती टाकली जाते. स्वाहा इदं न मम इंद्राय स्वाहा चंद्राय स्वाहा, आणि अशी समिधा असते ती टाकली जाते यज्ञकुंडामध्ये. आणि मग काय होतं? यज्ञ पेटतो. त्यामुळे तूप टाकावं लागतं. तसं आपण काय करायला पाहिजे? भगवंताविषयी जे ऐकतो आपण, गीता स्वाहा, भागवतम स्वाहा, भगवंताच्या कथा स्वाहा, या कानामध्ये टाकायला पाहिजे. यज्ञकुंड. हे कान म्हणजे काय आहे? यज्ञ आहे. ह्याच्यामध्ये आहुती दिली पाहिजे. म्हणून कलियुगामध्ये हा यज्ञ सांगितलेला आहे. विटांचा यज्ञ सक्सेस नाही आहे कलियुगामध्ये. त्याचं काय आउटपुट निघणार नाही. कारण त्यासाठी मग ते पात्रता लागते, ब्राह्मण शुद्ध लागतो करणारा, त्यानंतर सगळं साहित्य शुद्ध लागतं, मंत्र शुद्ध म्हणायला यावा लागतो, उच्चारण व्यवस्थित व्हावं लागतं. हे सगळं फार कठीण आहे हो मंडळीनो कलियुगामध्ये. म्हणून काय सांगितलेलं आहे? हे कानालाच यज्ञकुंड बनवलेलं. कान आहे, हाच यज्ञ यशस्वी आहे बघा. फक्त काय करायचं? याच्यामध्ये स्वाहा स्वाहा मंत्र म्हणायचं, सगळं टाकून द्यायचं कानामध्ये.
अशा प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये आमचे दोन्ही कान लागलेले आहे. आणि मग पुढे काय म्हणलेलं आहे की तुम्ही तुमचे जे डोळे आहेत ना, डोळे, त्या डोळ्यांना काय करा, तुम्ही भगवंतांचं सौंदर्य घेण्यासाठी डोळे वापरा. डोळ्यांनी काय बघा, मोबाईलमध्ये तुम्ही काही चित्र बघण्यापेक्षा किंवा या जगाचं फालतू सौंदर्य पाहण्यापेक्षा तुम्ही काय करा, या डोळ्यांनी भगवंतांना पहा, या पांडुरंगाला पहा, श्रीकृष्णांना पहा, किती सुंदर आहेत भगवंत. पाहण्यासारखा व्यक्ती म्हणलं तर भगवंतच. आपलं सौंदर्य काय पाहण्यासारखं आहे का हो? आपलं सौंदर्य पाहण्यासारखं नाही. आपलं सौंदर्य फक्त किती आहे, त्याची जाडी किती आहे, सौंदर्याची जाडी किती आहे, 0.000001 मिलीमीटर MM मध्ये एवढं हे त्वचेची जाडी आहे आपल्या. हे काढलं की आतमध्ये काय आहे, हे बाजूला सारखं बरं, त्वचा, हे साल्ट काढा, आत काय, मलमूत्र, हाडं, मांस, रक्त. मग हे सौंदर्य नाही सांगितलेलं आहे. आणि मग शास्त्र म्हणतंय की जर तुम्हाला भगवंतानी डोळे दिलेले आहेत आणि तुम्ही जर भगवंतांना पाहण्याचं काम करत नाही, या संसाराचं सौंदर्य पाहताय, तर हे डोळे म्हणजे मोराच्या पिसाऱ्यावर असणारे जे 2 डोळे असतात त्याप्रमाणे आहेत. मोराचा पंख पाहिलाय तुम्ही, त्याच्यावरती सुद्धा 2 डोळे आहेत, बरं आहे की नाही? त्याला पण डोळा आहे, मोराच्या पंखावर एक डोळा काढला असं, त्याप्रमाणे आहेत. मोराच्या पंखावरचा डोळा पाहू शकतो का? नाही. अगदी याचप्रमाणे तुमचे जे डोळे आहेत ना, काहीच उपयोगाचे नाही आहेत जर तुम्ही भगवंताला पाहत नाही, भगवंता सौंदर्य पाहत नाही. म्हणून डोळे पण भगवंताला पाहण्यामध्ये लावा. तुमचं नाक आहे का तुम्हाला? हे नाकावर लय जोर आहे. समाजात नाक उंच पाहिजे आपलं. पण जर भगवंतांचं काही सुगंध आहे, भगवंतांना अर्पण केलेल्या फुलांचा सुगंध घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या नाकाचा वापर झाला. नाहीतर म्हटलेलं आहे की नाक कशाप्रमाणे आहे, लोहाराच्या भात्यासारखं आहे. लोहाराचा भाता कुणी कुणी पाहिला आहे? काय करतो, फुस 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 आवाज मारतो की नाही लोहाराचा भाता. तर त्यांचं ज्या लोहार कामामध्ये काय असतं, ते भाता आहे तापवलेलं असतं, भट्टी सगळी, आणि ते आवाज करतो फुस फुस फुस. तसं आपण नाकाने काय करतोय, हे भाता चालूच आहे. काय उपयोग आहे भात्याचा? जर भगवंतांच्या अर्पण केलेल्या फुलांचा सुगंध हे नाक घेत नाही, तर कुठंतरी दुसरंच काहीतरी वास घेत बसलेला आहे नाक. म्हणून अशा नाकाचा काही उपयोग नाही. म्हणून म्हणलेलं आहे की तुमची जी जीभ आहे, या जिभेने काय करा, तुम्ही फक्त भगवंताचं गुणगान गावा आणि कृष्णप्रसाद ग्रहण करा, तर या जिभेचा उपयोग झाला. आणि जी त्वचा आहे, इतर कुठले मऊ स्पर्श करून घेण्यासाठी नाही, तर भक्तांना आलिंगन द्या. भक्तांच्या जेव्हा आलिंगन दिलं जातं एकमेकाला भक्त, त्यावेळेला जो आनंद असतो, जे प्रेम असतं किंवा त्याचा जो फायदा आहे तो फार मोठा आहे. तर त्यामुळे आपली त्वचा भगवंताच्या सेवेमध्ये, कान भगवंताच्या सेवेमध्ये, 2 डोळे भगवंताच्या सेवेमध्ये, नाक भगवंताच्या सेवेमध्ये, जीभ भगवंताच्या सेवेमध्ये लागली की नाही? जिभेची 2 कामं आहेत. कोणती कोणती सांगा? पहिलं शिव्या देणे. काय पहिलं काय सांगा की? प्रसाद खाणे. आणि दुसरं जप करणे. व व्यर्थ बडबड करायची नाही. जो व्यर्थ बडबड करतो त्याची जीभ कोणाप्रमाणे आहे? बेडकाप्रमाणे आहे. बेडूक काय करतो? ड्राव 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 रात्रभर ओरडत राहतो. मग काय होतं, जो कोणी व्यक्ती विनाकारण बडबडत राहतो, राजकारणाच्या गप्पा, सांसारिक गप्पा, इकडचं तिकडचं उकाळ्या पाकाळ्या काढून दिवस रात्र बडबडत बसतो, तो बेडकाप्रमाणे आहे. कारण बेडकाला काहीच काम नसतं,
मग गप्प तरी बसावं ना बेडकाने, पण बिनकामाचा ओरडतो आणि त्याचं नुकसान बेडकाला सहन करावं लागतं. काय नुकसान होतं बेडकाचं सांगा बरं? सापाला समजतं आमचं खाद्य कुठं लपून बसलेलं आहे, मग साप लगेच तिकडे येतो आवाजाच्या दिशेने, ड्राव ड्राव. कुठं आवाज येतोय तिकडे साप येणार. म्हणजे घर बसल्या सापाला आमंत्रण आहे. तसं जे लोक विनाकारण गावाच्या उकळ्या पाकळ्या काढत बसतात ते घर बसल्या काय करत आहेत, मृत्यूच्या दाढेमध्ये चाललेले आहेत असं म्हणलेलं आहे. म्हणून या जिभेने आपण दोनच कामं करावी, एक तर भगवंताचं नाव घ्यावं आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करावा. आणि तुमचे जे हात आहेत त्या हाताने भगवंताची सेवा करा, भगवंतासाठी हार बनवा, प्रसाद बनवा, मंदिर साफ करा. आणि बऱ्याच सेवा तुम्ही करू शकता. जे पाय आहे ते पाय कुठेही भौतिक कार्याला जाण्यासाठी वापरायला नाही पाहिजेत. तर ते पाय जे आहेत हे फक्त मंदिरात जाण्यासाठी वापरायला पाहिजेत, भक्तांकडे जाण्यासाठी वापरायला पाहिजेत. तुम्हाला पायच नसते भगवंताने दिले तर काय केलं असतं तुम्ही? मग काय केलं असतं? एवढं पळला असता का? एवढं पळला असता का तुम्ही? अहो थांबा थांबा थांबा, कुठे चाललाय? नाही काम आहे. आणि भगवंताने पायच दिले नसतं तर कुठं पळाला असतं? कुठे गेला असतं कामाला? मग पाय याच्यासाठी दिलेत की तुम्ही मंदिरात जावं म्हणून. बऱ्याच लोकांना मी वृंदावनामध्ये सांगितलं की गोवर्धनची परिक्रमा करता येईना बऱ्याच लोकांना. किती खर्च केला, ते पायामध्ये सुंदर पैंजण घातलेलं आहे, पाय इतके स्वच्छ आहेत, कोणी सॉक्स घातलेले आहेत पायामध्ये, बरंच काय त्या पायाला सजवलेलं आहे, सगळं काय केलेलं आहे. पण ते पाय जर भगवंताकडे वळत नसतील काय अर्थ एवढं सगळं करून? हातामध्ये सुंदर सोन्याचे कडे घातलेले आहेत आणि हात जर भगवंतांपुढे प्रणाम करण्यासाठी जर वापरले जात नसतील तर त्या हाताचा काय उपयोग आहे? एवढं मोठं मस्तक आहे, याच्यावर सोन्याचा मुकुट लावलेला आहे, परंतु मस्तक देवापुढे झुकत नाही, तर त्याचा काय उपयोग आहे? हा मुकुंदमाला स्तोत्रामध्ये असं वर्णन आहे. म्हणून हे डोकं भगवंताच्या पुढं झुकलं पाहिजे, नाही तर डोकं नाही ते खोकं आहे, खोकं. बटाटे नुसतं त्याच्यामध्ये जर भगवंताच्या पुढे जात नाही तर. आणि हे हात म्हणजे काय, हे लाकडाप्रमाणे हात पाय सुद्धा सगळं. जर हात भगवंतांच्या पुढे प्रणाम करण्यासाठी वापरत नाही, पाय भगवंताच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी वापरत नाही, कुठं दारूच्या अड्ड्यावर चालला आहे, कुठंतरी काहीतरी करायला चालला आहे, तमाशा बघायला चालला आहे, या पायाचा वापर घेऊन, मग काय करा, हे लाकडं आहेत, त्याला जाळून टाका. मग आम्ही पाहिलं की वृंदावनामध्ये गोवर्धनची परिक्रमा करताना बऱ्याच जणांना परिक्रमा करता येईना. मग बरेच जण म्हणले आम्ही म्हातारे आहोत, आमचं वय झालं आहे, तरुण पण होते त्याच्यामध्ये, काय त्यांनाही काय काय जणांना करता येईना. मला फार वाईट वाटलं. मी म्हटलं की बघा भगवंताने आपल्याला पाय दिलेले आहेत, आज जर तुम्ही गोवर्धनची परिक्रमा नाही करू शकत आहे, काय तुम्ही जीवनामध्ये कमावलं? 20-22 किलोमीटर चालू शकत नाही देवासाठी आपण, तर मग जीवना येऊन काय केलं तुम्ही? जीवनामध्ये येऊन काय केलं? भगवंताने एवढे चांगले पाय दिले होते आपल्याला, पण आपण चालू शकलो नाही, म्हणजे वायाच गेलं की एक प्रकारे. काय नाही, पायाचा काहीच वापर नाही झाला. पण तुम्हाला तर भाषण द्या म्हणलं की आयुष्यात काय काय केलं, किती काय काय सांगाल तुम्ही? हो मी इकडं गेलो होतो, तिकडं गेलो होतो, एवढं कष्ट केलं बघा, हे केलं बघा, ते केलं बघा. आणि साधं तुला एका पर्वताची परिक्रमा करणं होत नाही, वृंदावनामध्ये चालणं होत नाही आपल्याला. म्हणजे खरं तर भगवंताने त्याच्यासाठीच दिलेलं आहे शरीर. पण दुनियादारी केली, आम्ही सर्वत्र चालतो, पळतो, सगळं करतो, पण जेव्हा भगवंतांसाठी वेळ येते त्यावेळेला मात्र आम्ही माघार घेतो. नाही नाही, आमच्याच्यानं शक्य नाही हे चाललं. म्हणजे भगवंतांनी त्यासाठी दिलं होतं पण त्यासाठी वापरलंच नाही. मग तुम्ही एवढी डिंग हाकता मोठी मोठी की मी ही केलं, पाय वापरले माझे इकडं, मी एवढं कष्ट केलं, याचा काय उपयोग आहे ते सांगा ना. त्याच्यासाठी दिलंच नव्हतं भगवंतानी. तुमच्या शाळेमध्ये मुलगा चाललेला आहे आणि वडिलांनी एक 10 रुपये त्याला दिले की जेणेकरून बाबा शाळेमध्ये काहीतरी खाऊ खाईल, गाड्यावरचं काहीतरी बिस्किट खाईल, चॉकलेट खाईल काहीतरी, म्हणून 10 रुपये दिले. मुलगा शाळेला गेला आणि शाळेला गेल्यानंतर मुलांनी त्या ठिकाणी ते जे 10 रुपये आहेत, हे 10 रुपयामध्ये काहीच खाल्लं नाही. खाऊ खायला पाहिजे होता त्यांनी, वडिलांनी दिलेले आहेत, एवढ्या प्रेमाने दिलेले आहेत. पण हा मुलगा गेला, वय तर कमी आहे त्याचं, फार कमी आहे, 18 वर्ष पूर्ण नाही अजून, तरीसुद्धा हा गेला देशी दारूच्या दुकानामध्ये, एक बाटली घेतली आणि 10 रुपयाची दारू पिला. तसं भगवंतानी आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे
हे चांगले हातपाय डोकं सगळं कान नाक दिलेलं आहे, व्यवस्थित पद्धतीनं चिटकवलेलं आहे सगळीकडे. हां, कोणतंही व्यंग नाही आमच्यामध्ये. हे भगवंतानी भजन करण्यासाठी दिलं होतं, परंतु आम्ही काय केलं, त्याचा वापर आम्ही स्वतःच्या भोगासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी केला. म्हणजेच ते लहान मुलांना दारू प्यायला गेलं ना, ते 10 रुपये घेऊन, तसंच आम्ही केलेलं आहे. म्हणून भगवंताची वेळ आली की मग आपण कष्ट करायला नको म्हणतो. आयुष्यातून एकदा थोडंफार चालायचं आहे हो, तेवढं सुद्धा होत नाही. आणि मग मोठी मोठी डिंग हांगतो आम्ही की आम्ही एवढं केलं आणि एवढं पळालो, हे झालं आणि ते झालं आणि ते झालं. काय उपयोग आहे? हां, का म्हणे लाभ होय तो व्यापार. हां, तुम्ही एवढं सगळं केलं पण काय लाभ? तो काय खरा लाभ आहे का? तो तर नरकाकडे जाणारा रस्ता तुम्ही तयार करून ठेवलेला आहे. हां, सगळं काय केलेलं आहे ते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गाण, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, रूपी गुंतले लोचन पायी सिरावले म्हण, म्हणा ते धाव घेई राही विठोबाचे पायी. म्हणत की तुकाराम महाराज बघा इंद्रियांना देत आहेत. अरे अरे ए जिभे वाचा, ही जी वाचा आहे, घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे. तू या जिभेने फक्त भगवंताचं नाव घे, दुनियादारी करू नकोस. तू काय विनाकारण प्रजल्प करू नकोस, वायफळ बडबड करू नकोस. फक्त भगवंताने आज जीवच दिली नसती, भगवंताने काय केलं असतं? तुम्हाला जर जन्मताच मुक बनवलं असतं भगवंताने, काय केलं असतं? हां, मग काय केलं असतं? मग केली असती का निंदा तुम्ही? मग भांडला असता का? शिव्या दिल्या असता का? जन्मता तुम्हाला मुक बनवलं असतं भगवंताने, काय केलं असतं आपण? धन्यवाद द्या भगवंताला. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गाणं. कानाने काय करा? विठ्ठलाचं गुणगाण ऐका. डोळ्यांना सांगितलं, डोळ्यानं तुम्ही काय करा? तुम्ही भगवंताला पहा. रूपी गुंतले लोचन पायी स्थिरावले म्हण. आणि त्या मनाला सुद्धा सांगितलेलं आहे तुकोबारायांनी, काय तुम्ही काय करा? फक्त भगवंतांच्या चरणाचं स्मरण करा, दुसरं काय करू नका. कारण पक्षी दिवसभर किती जरी घिरट्या घातल्याने किती जरी दूरवर जाऊन फिरून आला, संध्याकाळी घरट्यात आल्याशिवाय त्याला सुख नाही मंडळीनो. बरोबर आहे का? तो घरट्यामध्ये येऊनच स्थिर होतो. तसं मन दुनियामध्ये किती जरी फिरलं, काही जरी गोष्टी पाहिल्या, जोपर्यंत हे मन पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही मनाचा. हे स्थिर कुठंच होत नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या. मन कुठंच स्थिर होत नाही. म्हणा ते धाव घेई राही विठोबाचे पायी. त्या विठ्ठलाच्या चरणावरतीच ते स्थिर होऊ शकते. याचं कुठंही दुसरं स्थानच नाही, स्थिर होऊ शकत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. एखादा तुम्ही नवीन साडी आणा, नवीन कपडे आणा आणि त्याने मन भरतंय का बघा. ते मन बघून बघा किंवा ते घ्या, किती मन भरते. पुन्हा पुन्हा वाटणार की नाही अजून एक 4 दिवस, 8 दिवस, महिनाभर, 2 महिने, 4 महिने बरं वाटेल. हां ठीक आहे, चांगली साडी आहे. हां, पण पुन्हा नवीन घ्यावंसं वाटतंय की नाही? मन भरतंय का हो? मन भरतंय का? एखादी वस्तू जुनी झाली की परत परत वापरू वाटत नाही आपल्याला ती वस्तू. तसं भगवंतांच्या बाबतीमध्ये नाही आहे. भगवंत नित्य नवीन आहे. नवगौरवरम नवपुष्पशरम प्रणमामि सचीसुत गौरवरम. हां, भगवंताचं नित्य नवीन आहे. तुम्ही पांडुरंगाचं नाव किती दिवस झालं घेतोय आपण? हरे कृष्ण किती दिवस झालं घेतोय आपण? 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. नाव तेच आहे, बदललंय का नाव? सांगा बरं तुम्ही. नाही प्रभूजी जरा बोर झाले हरे कृष्णा करून, दुसरं काही मंत्र नाही का राधे राधे वगैरे असं काय? लय बोर झाले असं होत नाही. काही जणांना होत असेल तर सांगा मला, मी सांगतो त्याचं उत्तर. नाव तेच आहे भगवंताचं. भगवंत पण तोच आहे. अहो माणसं सुद्धा कंटाळतात माणसाला. पुरुषाला वाटतं की काय त्याच बायकोचा चेहरा बघायचा रोज. हां, कधी कधी तोच पती, तीच मुलं, तेच सगळं. कधी कधी आपल्या माणसाचं बोर होतात.
पण भगवंत कधी बोर होत नाही, लक्षात घ्या. लोक किती दिवस झालं त्याच भगवंताची पूजा करतात. हां, दरवर्षी काय जायचं आहे आषाढीला, बोर होतंय असं होतच नाही. पुन्हा नव्या उत्साहाने दरवर्षी रामनवमीला जायचं, बोर झाले असं होत नाही. पुन्हा तेवढ्याच उत्साहाने रामनवमी, डबल उत्साहाने अजून साजरी करतात लोक. येते का लक्षात? म्हणजे इथं नित्य नवीन आनंद आहे या गोष्टीमध्ये. संसारामध्ये बोर होतं, तिथे नित्य नवीन आनंद राहत नाही. तिथे जुनाट होतं, ते बोर होतं आणि मग ते नकोसं वाटतं. मग ते बायको असो, मुलं असो, एखादी वस्तू असो, नको वाटतं, बदलाव वाटतं. पण भगवंतांच्या बाबतीमध्ये, अध्यात्मामध्ये आनंदाम अंबुदी वर्धनम, कसं आहे? अंबुदी, अंबुदी म्हणजे समुद्र. इथला जो आनंद आहे, हा आनंद कधीच कमी होत नाही. आनंद वाढत 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 जातो. कसा वाढत जातो? समुद्राला तिकडे पत्ताच नाही लागत आहे, कुठे संपतोय हा समुद्र. त्याप्रमाणे भक्तांचा अध्यात्मामधला आनंद जो आहे तो दिवसेंदिवस वाढत जातो, वाढत जातो, कमी कधी होत नाही. जर एखाद्याला अध्यात्मामध्ये येऊन सुद्धा बोर होत असेल, पहिले 8 माळा करत होता, आता 4 वर आलाय, याचा अर्थ काहीतरी पाणी मुरते कुठेतरी. तुम्ही वैष्णव अपराध केलेला आहे, तुम्ही सेवा अपराध केलेला आहे, तुम्ही धाम अपराध केलेला आहे, तुम्ही नाम अपराध केलेला आहे. हे त्याची कारणं वेगळी आहेत नंतरची. आज 4 माळा करतो तर नक्कीच पुढच्या वर्षी 8 वर जायलाच पाहिजे. आनंदाम अंबुदी वर्धनम. तसं होत नाही याचा अर्थ कुठं तरी पाणी मुरतंय. अध्यात्मामध्ये खरंच आनंद वाढत जातो. असं वाटत नाही की अरे त्या भगवंताला काल बघितलं होतं, मग आता काय बघायची गरज आहे. हा भौतिक विचार आहे. पण जर तुम्ही खरं अध्यात्मामध्ये आला की पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं भगवंतांना, पुन्हा पुन्हा प्रसाद घ्यावा असं वाटतो, पुन्हा पुन्हा नाचावं असं वाटतं. बोर होत नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जर एखाद्याला बोर होत असेल अध्यात्मसुद्धा, याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरतंय. आलं लक्षात? मला सांगायचं होतं की या भक्ती मार्गामध्ये जी नवदा भक्ती आहे, नवदा भक्तीचा आपली चर्चा चालू आहे. याच्यामध्ये काय, सगळी इंद्रिय त्यांनी काय केले, भगवंताच्या सेवेमध्ये लावले. आणि अंबरीश महाराजाचं इथं उदाहरण दिलेलं आहे. आणि शेवटचं काय भक्ती आहे, आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन म्हणजे फुल शरणागती, टोटल सरेंडर, पूर्ण शरण आलेला आहे. म्हणजे भगवंतांना पूर्ण शरण जायला सांगितलेलं आहे. शरणागती जर असेल, शरणागती ही भक्ती मार्गामधली अंतिम अवस्था आहे. आणि अंबरीश महाराज नवदा भक्ती जी आहे त्याच्या पूर्ण 9 भक्तीचे ते मेन आहे. जसं श्रवणम परीक्षित महाराजांचं नाव आहे, कीर्तनम सुखदेव महाराजांचं नाव आहे, वंदनम प्रल्हाद महाराज आहेत, आणि शेवटी आत्मनिवेदनमला कोण आहे, बली महाराज आहेत. असे नवदा भक्तीचे 9 आचार्य आहेत. परंतु अंबरीश महाराज जे आहेत ह्या पूर्ण 9च्या 9 भक्तीचे आचार्य आहेत. त्यांनी पूर्ण तन मन आपलं सगळं भगवंताच्या सेवेमध्ये लावलेलं आहे. म्हणून आपण भगवंताच्या सेवेमध्ये सगळी इंद्रिय लावली तरी शांत बसतील. तुम्ही जर असं योग लावला, साधना करत बसला, तर थोड्या वेळासाठी बरं वाटेल. सुदर्शन क्रिया, वाव, हवेत ओढल्यासारखं वाटतं. बरं, तेवढ्यापुरतं बरं वाटते. पण काय म्हणतात ते कुंडलिनी जागृत करणं वगैरे, कलियुगात फार अवघड आहे सगळं. करून दाखवा बरं तुम्ही, मला माझ्याकडे घेऊन या एखादा, त्याचं काय काय जागृत झालं बघूया. कलियुग चालू आहे, कलियुग. तुम्ही काय सत्ययुगात आहे का? कलियुगात काय विधी सांगितलं आहे? कलियुग केवळ नामाधारा. कलियुगामध्ये फक्त केवळ भगवंताच्या नावाने सिद्धी प्राप्त होऊ शकते, संसारातनं मुक्त होऊ शकतो. पण ही जी आहे ना, ह्याच्यामुळे तेवढ्यापुरतं बरं वाटतं थोडंसं, परंतु याचा लाभ कलियुगामध्ये होणं फार कठीण आहे, असं सर्वांचं म्हणणं आहे, शास्त्राचं सुद्धा म्हणणं आहे. म्हणून केवळ आणि केवळ भगवंताच्या नावाचाच आधार घ्या, दुसरं काही काढू नका. सर्व संतांनी ओरडून ओरडून सांगितलं, विशेष करून महाराष्ट्रातल्या संतांनी, तरीसुद्धा लोकांना फरक पडलेला नाही. त्यांना कुठलं तर बाहेरचं कोणतरी लागतं हे सांगायला. हे कलियुगामध्ये फार कठीण आहे. भगवंताचं नावच श्रेष्ठ आहे. भगवंताच्या नावानेच इंद्रिय निग्रह होऊ शकतो. आता पुढे जाऊया, त्याच्या थोडं पुढे जाऊया. म्हणजे नाव घेण्याची सुद्धा आमची पात्रता नाही हो. नाव घेताना सुद्धा मन
डिस्टर्ब होतंय. मग पुढची पायरी सांगितली काय, तुम्ही काय करा, 24 तास भगवंताची सेवा करा. हाताने काहीतरी भगवंताची सेवा करत राहा. तुम्ही डोळ्याने भगवंताला पहा, असं काहीतरी वातावरण बनवा की तिकडे भगवंत दिसले पाहिजेत. आता हात आहे, बरेच जण आता काय काय हाताला ते असं बोटाला लावतात काउंटर, म्हणजे काय होतं, हात फार वळवळ करते ना, त्याला असं काउंटर लावा इकडे, सारखं त्या हाताने असं मंत्रजप करत राहा. आहे की नाही. तुम्ही असं काहीतरी करा की तुमच्या कानावरती असं काही पडणार नाही बाहेरचं. कानामध्ये हेडफोन टाका, ब्लूटूथ लावा, भजन कीर्तन ऐका, असं काहीतरी नियोजन करा तुम्ही. लोकांचं काय ऐकायलाच यायला नाही पाहिजे. कोणी जो पुढं येऊन जरी बोंबलला तरी लक्षात आलं नाही पाहिजे. इतकं असं कानावर टाका तुम्ही हेडफोन वगैरे, मस्तपैकी भगवंताची गाणी ऐका, कीर्तन ऐका, प्रवचनं ऐका, कथा ऐका भगवंताच्या मधुर मधुर. भरपूर पडलेलं आहे. पूर्वी मला आठवतं आहे, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा मोबाईल नव्हते, नवीन आले ते मोबाईल असे, तेव्हा आयपॉड होते. आयपॉड तर काय व्हायचं की कार्ड असतं ना, सिम कार्ड मोबाईलमध्ये घालायचं, तर ते मेमरी कार्ड, सिम कार्ड नाही मेमरी कार्ड, तर त्या मेमरी कार्डमध्ये आम्ही पुण्याला जायचं, मुंबईला जायचं, तिथं मोठी मोठी मंदिरं आहेत आपली, आणि तिथं ते कम्प्युटर ठेवला असायचा एक मोठा त्यांच्याकडे, आणि त्याच्यामधनं ती प्रवचनं भरून आणायची आणि इकडं आणून त्या आयपॉडमध्ये घालून ऐकायचं. ते असं करायचं आम्ही, किंवा ते ब्लूटूथ असायचं, मोबाईल नव्हते तेव्हा. आणि मग त्यामध्ये कोणाची प्रवचनं येणार माहिती आहे का, ते तिथल्याच महाराजांची फक्त प्रवचने येणार, किंवा जे कोणी प्रसिद्ध कथावाचक आहेत त्यांच्या कथा, काही प्रभूजी आहेत त्यांची काही प्रवचनं सिलेक्टेड केलेली, तेवढंच घेऊन यायचं आणि ऐकायचं. आणि आम्ही ते पुन्हा पुन्हा ऐकायचो, पुन्हा पुन्हा, कारण दुसरं मटेरियलच नसायचं ना, तीच कथा पुन्हा पुन्हा लावायची. संपलं की जोपर्यंत नवीन काय आणत नाही तोपर्यंत तेच लावत राहायचं. बघायला नव्हतं, नुसतं ऐकायचं. पण ते चांगलं होतं असं मला आता वाटतंय. पुन्हा पुन्हा ऐकलं आम्ही ते भरपूर. पण नंतर आता उलट चांगलं झालं आहे आता पण, की मोबाईलवरती नाव नुसतं टाकायचं, या महाराजांचं प्रवचन लगेच येतं आहे, या प्रभूजींचं प्रवचन लगेच येतं आहे, आणि ते ऐकायचं आहे. इतकं सोपं केलेलं आहे साधन. म्हणजे कलियुगामध्ये काही गोष्टींचा फायदा पण आहे. मग इतकं आपण भगवंतांविषयी ऐकायला पाहिजे, पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे, पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे. त्याच्यासाठी भगवंताने आपल्याला कान दिलेले आहे आणि ही जीभ दिलेली आहे. आपला विषय चालला होता की सर्व इंद्रिय आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावायला पाहिजे. प्रभुपाद, आणि मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं की मन चंचल आहे ना फार, मन थांबत नाही हो. मग मनाला कसं थांबवायचं, मोकळं बसलं की काहीतरी विचार मनामध्ये येतोय. मग काय करायचं, त्याला सेवेत लावायचं सारखं मनाला. मन हे माकडासारखं आहे, मंकी. माकड कधी स्वस्त बसत, सारखंच. कधी बघितलं का माकड असं शांत बसलेलं? असं कधी बघितलं माकड? बघितलं? कधीच नाही. माकड शांत बसू शकत नाही. मन माकडाच्या पुढे आहे. एखाद्या वळवळ करणाऱ्या माकडाला दारू पाजली तर काय होईल? आधीच वळवळ करते ते, दारू पाजल्यावर काय एका जागेला बसेल का? आणि दारू पाजल्यानंतर त्याला एक विंचू चावला तर काय होईल? ऑलरेडी वळवळ करते, वरनं दारू पाजली, नंतर त्याला विंचू पण चावला, मग तर आता काय खरं नाही त्याचं. माकडाला विंचू चावलं म्हणजे कसं करेल माकड ते. आणि नंतर त्याला भूत लागलं त्या माकडाला, काय होईल त्या माकडाचं? ते म्हणजे आमचं मन आहे. नुसतं माकड नाही, एवढं झालेलं माकड आहे हे सगळं. ते आमचं मन आहे. इतकं चंचल मन आहे. मग ह्या मनाचं करायचं तरी काय? मना सज्जना भक्ती पंथेची जावे. कधी दासबोध वाचा, फार सुंदर निरूपण आहे मनाचं. समर्थ रामदासांनी पूर्ण मनावरच ग्रंथ लिहिला. त्यांना काही काम नव्हतं वे. याचा अर्थ मन नियंत्रणामध्ये असणं फार गरजेचं आहे. मनाला नियंत्रित केलं पाहिजे. बरेच लोक आहेत ना की मनावर नियंत्रण नाही, नामस्मरण करते तरी त्या मनावर नियंत्रण पाळणं कठीण आहे. म्हणून भगवंताची सेवा केली पाहिजे, प्रॅक्टिकल सेवा केली पाहिजे. आता आमचे भक्त लोक आहेत, मग रामनवमी साजरी नसती केली तर पिक्चरला गेले असते.
नाही असं नाही, पिक्चर बघत नाही ते, दुसरीकडे कुठे गेले असं उदाहरण देऊया आपण. कुठे गेला असं तुम्ही? गेला असते बोंबलत कुठेतरी, पंढरपूरला, सोलापूरला कुठेतरी गेले असते. पण आता ते पाय कुठे चाललेत? दान गोळा करण्यासाठी रात्रंदिवस पळतात. याला म्हणतात युक्तस्य भक्तस्य रियोन्यतोपी वंदे गुरो श्री चरणारविंदम. हे गुरु काय करतात? त्यांना युक्त करतात, त्या सेवा देतात त्यांना. कारण गुरुला माहिती आहे इंद्रिय फार प्रबळ आहेत आणि जर याला सेवेत लावलं नाही दान गोळा करायच्या तर हा बोंबलत फिरणार कुठंतरी, म्हणून त्याला सेवा दिलेली आहे. मग ते पायाला लागलं काम, बरोबर आहे की नाही? मग जाईल तिकडे म्हणा हरे कृष्ण म्हणा, त्या लोकांना माहिती सांगा मंदिराची, तोंडाला बी लागलं काम, पायालाही लागलं काम, भगवंताची सेवा झाली की नाही? अशा प्रकारे पाय भगवंताच्या सेवेमध्ये लागले, नाही ते पायाचा काय उपयोग आहे? आणि मग हात भगवंताच्या सेवेमध्ये, पाय भगवंताच्या सेवेमध्ये. आणि म्हणून मी जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळेला मी पण ऐकलं की मी मनाला कसं नियंत्रित करायचं. मंदिरात गेलं की प्रसन्न वाटते, बरं वाटते, फ्रेश वाटते, थोडं विकार नष्ट होतो, प्रसन्न वाटते. पण मन इतकं बेकार आहे की 5 मिनिटासाठी फ्रेश वाटते मंदिरात गेल्यावर, दिवसभर बसावर. मंदिरात एखादं जर कोण सुंदर तरुणी आली तर तिचे देवाकडे बघायचं, तिच्याकडे बसणार. मन डेंजर आहे ना. मन ऐकतंय का? एवढं सुंदर भगवंत पुढे आहे तरी सुद्धा 1-2 मिनटं ठीक आहे, 5 मिनिटं ठीक आहे, स्थिर होत नाही मन. तर त्या शेजारी, देवाशेजारी जर एखादी सुंदर विश्वसुंदरी उभा राहिली तर मन तिकडं जाईल. देवाला कोण बघतंय? ही मन करते काम. म्हणून त्या मनाला काय करायला पाहिजे? भगवंताच्या सेवेमध्ये लावायला पाहिजे. सारखं चिंतन, दान किती आलेलं आहे, आता कार्यक्रम कसा करायचा, पुढचा उत्सव कोणता आहे, काय खरेदी करायचं, काय विक्री करायचं, पुस्तक कुठले छापायचे, ग्रंथ किती वितरण करायचं, हे सारखं डोक्यामध्ये हे घुमावं लागतं. भगवंताची सेवा, देवाला आता नैवेद्य काय दाखवायचा, कपडे कुठल्या ड्रेस शिवायचा भगवंताला, कुठला हार बनवायचा, कुठली फुलं आणायची, डोक्यामध्ये काय लागतं? हे सारखं 24 तास भगवंताची सेवा डोक्यामध्ये लागते. आणि तेव्हा मग हे मन शांत बसते हो, कारण त्याला कुठंतरी एंगेजमेंट दिली ना. ते माकड आहे ना, माकड शांत बसत नाही. मनाचं उदाहरण दिलंच मी. असं मनसुद्धा एका जागेला बसत नाही. तुम्ही माकडाला काही करा, माकड काही शांत होऊ शकत नाही. पण मन जे आहे या मनाला काय करावं लागेल? एंगेजमेंट म्हणतात त्याला, म्हणतात पॉझिटिव्ह एंगेजमेंट. म्हणजे सकारात्मक त्याला काहीतरी सेवा द्या, त्याला काहीतरी. मी सांगत होतो, मी कॉलेजला असताना मी पुस्तक वाचलं, म्हणलं मन तर फार कठीण आहे, नियंत्रित होत नाही. आणि मी अनेक संस्थांमध्ये फिरलो. काही योग करणाऱ्या संस्था होत्या, प्राणायाम करणाऱ्या संस्था होत्या, काही थॉट्स सांगणारे हॅपी थॉट्सवाले, आणि काय काय बरंच काय काय आम्ही सगळं करून आलो, सगळ्या संस्थांमध्ये फिरून आलो. परंतु तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. पण मन असं निरंतर, मन असं विकारापासून दूर होत नव्हतं. मग मी जेव्हा कॉलेजला आल्यानंतर प्रभुपाद महाराजांनी लिहिलेली भगवद्गीता जी वाचली जशी आहे तशी, तेव्हा त्यामध्ये मला असं एक वाक्य आढळलं, डू नॉट ट्राय टू कंट्रोल युअर सेन्सेस. तुम्ही तुमचे इंद्रिय नियंत्रित करण्याचा प्रयत्नच करू नका म्हणले ते महाराज, कारण ते होणं फार कठीण आहे. अरे बापरे म्हणलं, बाकीचे लोक तर सांगतात इंद्रिय नियंत्रित करा, हे महाराज म्हणतात करूच नका. पण पुढे लिहिलं होतं काहीतरी, काय लिहिलं होतं? ट्राय टू एंगेज युअर सेन्सेस इन कृष्णा सर्व्हिस. तुम्ही तुमची इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावा, तरच ते शांत बसतील. नाहीतर लगेच डोकं वर काढतात, लगेच संधी मिळाली की लगेच काय चालू आहे तिकडे, काय चालू आहे तिकडे, लगेच संधी मिळाली की ते सोडत नाही मन. मग त्या मनाला काय करा? इतकी सेवा द्या, इतकी सेवा द्या, इतकी सेवा द्या भगवंताची, की त्याला वेळच नाही मिळाला पाहिजे बाकीचं चिंतन करण्याचा. अलग लक्षात तुमच्या? तेव्हा मन नियंत्रणामध्ये होऊ शकतं. आणि अशी सेवा करत करतच एक दिवशी मरायचं, संपला विषय. कारण मन असं एका जागेला समाधी लागणं फार कठीण आहे कलियुगामध्ये. कारण किती व्यत्यय आहे हो समाजामध्ये, ते कठीण आहे. म्हणून आपल्या हरे कृष्ण संस्थेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवली की तर सेवा भरपूर आहे, इतकी सेवा की माणसं कमी आहे सेवा करायला. त्याला सारखं बोलावं लागते फोन करून, सेवा 10 लोकांची, माणसं 2च आहे. ती ओव्हरलोड झाली सेवा. म्हणजे मग ज्याला सेवा मिळते ना तो नशीबवान आहे, खरा नशीबवान तो आहे आता. कारण सेवा केल्यानेच इंद्रिय शांत बसत आहेत, मन शांत बसते.
नुसतं नामस्मरण करण्याची काय हिंमत आहे दाखवा बरं. आहे का आपली हिंमत नामस्मरण करण्याची? 4 माळा करण्याला सांगितलं 8 कर, तर त्याला वाटतंय आता 8 म्हणजे पाक आता मेल्यासारखं वाटतं याला. मन नाही ना, नामस्मरणामध्ये असं मन लागत नाही. म्हणून खरंच प्रभुपाद महाराजांचे धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांनी सेवा लावली. काय सेवा लावली? बरेच आता सत्संग प्रवचन मी बघितले, काय कथा कीर्तन होत आहेत. काय नाही, महाराज येते, प्रवचन देऊन जाते, माणसं प्रवचन झालं की निघून जातात. प्रसाद नाही. बऱ्याच ठिकाणी बघितलं प्रसाद नाही. मग काय आहे बघा, आता प्रसाद आहे म्हणजे कुठल्या तर भक्ताला सेवा मिळाली की नाही, प्रसाद बनवायची मिळाली की नाही सेवा, दिवसभर त्यांनी ती सेवा केली, त्याचं मन कुठं लागलं? दिवसभर ते बनवायला लागलं की नाही मन. आणि मग नंतर ज्यांनी अन्नदान केले आजचं, तर त्यांचे पैसे सेवेत लागले भगवंताच्या इथं. बरोबर आहे की नाही? म्हणजे सेवेमध्ये लागते. सेवा म्हणजे काय बघा, मनाला नियंत्रित करण्याचा मार्ग सांगतो मी तुम्हाला. तुम्ही 24 तास चिंतन करा. हां, आता झोपताना काय चिंतन करा की सकाळी उठायचं आहे मला लवकर, कुणासाठी? भगवंताची आरती करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी. ते चिंतन करत करत झोपा. तुमची झोपसुद्धा भगवंताला दंडवत घातल्याचं फळ मिळेल तुम्हाला. चिंतन करत करत झोपा तुम्ही, भगवंताच्या पुढे प्रणाम केल्याचं फळ मिळेल, झोपलाय तरी सुद्धा. आणि सकाळी उठल्यानंतर चिंतन करा की आता काय करायचं आहे तुम्हाला. चिंतनामध्ये तेच आहे की भगवंतासाठी काय बनवायचं आहे, भगवंताला काय नैवेद्य अर्पण करायचं आहे, किंवा काय फुलं आणायची आहेत, फुलांचा हार बनवायचा आहे, भगवंताला काय आंघोळ घालायची, अभिषेक घालायचा, धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं. हे सारखं मनामध्ये चिंतन आहे. आणि मग त्यानंतर नैवेद्य भोग लावायचं. त्यानंतर मग काय करायचं आहे बाबा, दिवसभर कामाला जाता तुम्ही, कुठेतरी काम करता, कष्ट करता, त्यावेळेला सुद्धा अशी योजना करा की जिकडे तुम्हाला भगवंताचं स्मरण होईल. असं काम, अशी नोकरी, असा धंदा शोधा की जिकडे भगवंताचं स्मरण होईल. नाहीतर मग अशा ठिकाणी जर तुम्ही गेला जिकडं भगवंताचं स्मरण होत नाही, तर मग फार अवघड आहे. बघा, बरेच मुलं पुण्या मुंबईमध्ये जॉब करतात, ते सारखे फोन करून तेच प्रश्न मला विचारत असतात. प्रभूजी मन लागत नाही, प्रभूजी असं आहे. म्हटलं काय झालं? तर आमच्या कंपनीमधले जे एम्प्लॉईज आहेत, आमच्या जे बरोबर राहणारे लोक आहेत, हे सगळे सारखं दारूच्या पार्ट्या करतात आणि हे करतात आणि मला सारखं चिडवतात आणि मला ते वेगळं ठेवतात आणि सारखं त्यांची चर्चा चालू असते कंपनीमध्ये. काय 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 चर्चा चालू असते आणि मग ते सारखं तेच कानावर पडते माझ्यासारखं, असं ते मुलं म्हणतात. आता काय करायचं? मग आम्ही त्यांना नेहमी सांगतो की अशी नोकरी शोधा की जिकडे असं प्रमाण कमी असेल. तर हे आपण करून घ्यायचं असं सगळं. अशा लोकांमध्ये जायलाच नाही पाहिजे जिकडं वायफळ बडबड करता येते. त्यांना लांबनच प्रणाम करायचा, हरे कृष्णा. जे लोक निंदा करतात, भगवंतांचं भजन करत नाही, अशा लोकांमध्ये जनसंघर्ष लवल्यमचे षडवीर भक्ती विनश्यती. हा जनसंघ टाळा. अशा लोकांबरोबर जाऊ नका. तुम्ही अशा लोकांबरोबर नेहमी राहा जे भक्तीला पूरक आहेत. मनुष्य जीवन पुन्हा भेटणार नाही आपल्याला. ते कोण दादा पादा ते तिकडे गेला उडत. नंतर मनुष्य जीवन त्याच्यासाठी नाही आहे आपलं, कोणाला तरी खुश करण्यासाठी. मनुष्य जीवन भजन करण्यासाठी आहे, भगवंतांवर प्रेम करण्यासाठी आहे, भक्तांवर प्रेम करण्यासाठी आहे. भौतिक लोकांना खुश करण्याच्या नादामध्ये आपण आपलं जीवन का वाया घालवायचं? पुन्हा भेटणार आहे का हे आयुष्य? म्हणून कोणाला काही म्हणू द्या, कुणी काही म्हणू द्या, आपण 24 तास कसं भगवंताचं स्मरण होईल, 24 तास कसं भगवंताची सेवा होईल हे पाहिलं पाहिजे. मन नेहमी भगवंताच्या सेवेत लागायला पाहिजे. म्हणून हे प्रभुपादांनी एक चांगलं नियोजन केलेलं आहे की 24 तास सेवा. इतकी सेवा करा तुम्ही, इतकी सेवा. तुम्हाला वाटलं कुठं काय सेवा प्रभू, आम्ही घरी कसं करायचं? अहो, या मंदिरात किती सेवा आहे बघा, दिवस रात्र सेवा आहे. मन स्वच्छ राहते सेवा केल्याने, आलं लक्षात तुमच्या? आणि म्हणून आपण नेहमी सेवा शोधा. कुठं सापडते का तुम्हाला? तन, मन आणि धन, तिन्ही गोष्टींनी सेवा करायची. शरीराने शक्य आहे, शरणीया. कधी एकदा प्रभूजी बोलवत आहेत आम्हाला पुऱ्या लाटायला, असं मनात सारखा विचार आला पाहिजे. नाहीतर मग कधी प्रभूजींनी म्हणले आज माताजी यायचं बरं का दुपारी, तुम्हाला आलं वाटतं, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे नेहमी आपल्याला ओढ लागली पाहिजे की माझ्या शरीराने कशी सेवा मला भेटेल तिकडं. आणि मन तर आहेत, नामस्मरण करताय तुम्ही घरी बसून, चिंतन करा. कधी एकदा संधी मिळेल, शरद विहारींचं दर्शन मी कधी घेईन जाऊन, सारखं मनामध्ये चिंतन पाहिजे. आणि धन,
जे पैसा आहे आपल्याकडं तो सुद्धा भगवंताच्या सेवेसाठी काढून ठेवायला पाहिजे बाजूला. बऱ्याच माताजींना मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचे पैसे जे आलेले आहेत तुम्हाला 1,500 रुपये तुम्ही वेगळे ठेवा आणि वर्षातनं एक तीर्थयात्रा करा. किती माताजींनी केले? एकीनं सुद्धा केलं नाही. तुम्हाला लाडक्या बहिणीमध्ये 10,000 रुपये जरी महिन्याला दिले तरी तुम्हाला पुरणार नाहीत, हे लक्षात घ्या. मी म्हटलं 1,500 गुणिले 12 करा, किती होते बघा बरं? 18,000 रुपये होते. आणि 18,000मध्ये एक यात्रा होते. हे भगवंतानी आपल्यासाठी पाठवलेली योजना आहे. मग परत नाही हो नवराच पैसे देत नाही हो आणि मग पोरगंच आमचं देत नाही पैसे, कशाने यायचं आम्ही, आणि दवाखान्याला पैसे गेलं बघा, आणि नातू संडास करत होता त्याला संडास लागली होती दवाखान्यात गेला बघा 20,000 त्यालाच गेले बघा. असले कारणं सांगतात. पैशासाठीच नडलंय ना यात्रेला यायचं, तीर्थाला यायचं. जर लाडकी योजना बहीण योजना जर झालीच नसती तर काय केलं असतं तुम्ही? मग कुठनं आणले असते पैसे? एवढं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही तुमचं धन भगवंताच्या सेवेमध्ये लावा. किती जरी 10,000 जरी दिले सरकारने तरी तुम्हाला कमीच पडणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते 1,500 आलेच नाहीत असं समजा ना तुम्ही, आणि भगवंताच्या सेवेमध्ये लावा. तर अशा प्रकारे नेहमी धन कसं आपलं भगवंताच्या सेवेमध्ये लागेल याचा विचार एका साधकाने केला पाहिजे, म्हणजे तिथली पण आसक्ती कमी कमी होते हळूहळू आपली. तर अशा प्रकारे सवय म्हणा कृष्णपदारविंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. तुम्ही काय करा, दिवस रात्र भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा, तनानी मनानी धनानी. अलग लक्षात तुमच्या सर्वांच्या. तर अशा प्रकारे इंद्रिय जे आहेत हा इंद्रिय नियंत्रित करण्याचा मार्ग या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. अन्य कोणताही मार्ग नाही, नाही नाही नाही. प्रयत्न करू नका आणि जीवन वाया घालवू नका. कारण असतं तर सांगितलं असतं ना इथे काहीतरी मार्ग. म्हणून या सर्वांना नाव दिलेलं आहे कृष्ण भावना. जिथे वारा नाही तिथे दिवा पेटता राहतो. त्याप्रमाणे जसं मन संयमित झालेलं आहे त्याचं ध्यान सदैव स्थिर राहतं. वारा सुटलेला आहे. कसला वारा सुटलेला आहे तुकाराम महाराज सांगतायत? मायेचा वारा. एक सुंदर अभंग आहे ना, पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, पंचतत्वाचा केला. आठवतं तुम्हाला एक अभंग आठवते? तर त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे, तर पूर्ण मी आठवत नाही मला, पण त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की हा मायेचा वारा सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं, आम्ही त्यामध्ये वाहून चाललं आहे, आमचं मन त्याच्यामध्ये वाहून चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, याला आवरा. धागा लाविला हो निळा रंग. हा पतंगाला लावलेला जो धागा आहे हा पतंगाला, तर तुम्ही काय करा, याचे मालक तुम्ही बना आणि हा पतंग थोडा आमचा खेचा. तो वाऱ्याबरोबर चाललाय उडत तिकडं. भगवंताला प्रार्थना केलेली आहे, थोडंसं खेचा आणि पतंगाला खाली घ्या, मायेच्या वाऱ्यात चाललं तिकडं. अशा प्रकारे आपण भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा आणि नित्य स्मरण करण्याचा प्रयत्न करा. वृंदावनच्या ज्या गोपी आहेत त्या नेहमीच भगवंतांचं स्मरण करतात आणि कधीच भगवंताला विसरत नाहीत. मी काय म्हटलं? नेहमीच भगवंताचं स्मरण करतात आणि त्या कधीच भगवंताला विसरत नाहीत. जेव्हा ज्या वृंदावनच्या गोपी आहेत तर गोपींना उद्धवाने विचारलं की का हो तुम्हाला श्रीकृष्णांची आठवण येत नाही का हो? गवळणींना विचारलं. कृष्ण द्वारकेला गेलेले आहेत. त्यावेळेला गोपी हसायला लागल्या. काय काय विचारलं उद्धवाने? तुम्हाला श्रीकृष्णाची आठवण येत नाही का? तर गोपी हसायला लागल्या. त्यांना उद्धवाच्या वरती कीव आली बिचाऱ्यावरती. त्या म्हणले, अरे वेड्या, आठवण तेव्हा येते जेव्हा विसरतो तेव्हा. आम्ही कृष्णाला विसरलोच नाही, आठवण काढायचा प्रश्न येतो कुठं? काय कळलं तुम्हाला? इतकं स्मरण की श्रीकृष्णाला सोडून काही दिसतच नव्हतं त्यांना. विसरल्याच नाहीत गोपी. तर आठवायचा विषय, आठवण कोणाची काढला ते? अच्छा अच्छा अच्छा, हा तो, आठवला. हा भेटला होता, मला भेटला होता 10 वर्षापूर्वी आम्ही भेटलो होतो.
अरे पण आम्ही विसरलोच नाही ना, आठवायचा कुठं प्रश्न येतो. असं चिंतन, असं स्मरण त्या गोपींसारखं, गवळणींसारखं व्हावं लागतंय, समरस व्हावं लागतंय, तेव्हा भगवंत प्राप्त होतात. भगवंतांचा तो आनंद आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून इंद्रियांना नियंत्रित करण्याचा जबरदस्ती प्रयत्न करू नका कुठल्याही योगिक क्रियाद्वारे. मग काय उदाहरणात देणार नाही, कारण वेळ संपलेला आहे. शौबरी मुनींचं उदाहरण नाहीच आहे. जबरदस्ती पाण्यात जाऊन बसले, तपस्या करण्यासाठी गेले, झालं काय? इंद्रिय नाही ताब्यात राहिले त्यांची. बाहेर आले, 50 लग्न केले. 50, एक नाही, दोन नाही, 50 लग्न केले. विश्वामित्रांचं तेच झालं. 60,000 वर्षाची तपस्या 6 सेकंदामध्ये गायब. इंद्रिय निग्रह करणं, ध्यान लावणं सोपं नाही आहे. आणि तेव्हाच्या गोष्टी आहेत त्या. आता तर कलियुग चालू आहे आणि कलियुगामध्ये तुम्ही ध्यान लावायला बसलेलं आहे, फार कठीण आहे. ते सक्सेस नाही कलियुगामध्ये. कलियुग केवळ नाम आधारा, कलो तद हरी कीर्तनात. केवळ हरीचं कीर्तन करा. हरिर्नाम हरिर्नाम हरिर्नामैव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. अन्य गती नाही, केवळ आणि केवळ आणि केवळ हरीचंच नाव, हरीचंच नाव आणि हरीचंच नाव. 3 वेळा ओरडून सांगितले शास्त्रामध्ये. त्यामुळे डोकं खाजवू नका, केवळ भगवंताचं नाव घ्या, जास्त विचार करू नका. या भगवंताच्या नावाने नामे तरिले अपार. अनेक लोक तरुण गेलेले आहेत. आम्ही सुद्धा तरुण जाऊ. हरे कृष्ण.